नमस्कार STC फॅमिली. नवीन व्हिडिओ आला आहे म्हणजे लाईक तो बनता है. चला आधी लाईक करून घ्या. आपल्या या स्टोरीला 6 लाख व्ह्यूज आणि 40,000पेक्षा जास्ती लाईक्स मिळाले आहेत. याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. गेल्या काही दिवसांपासून रोज व्हिडिओ टाकता येत नाही, याबद्दल सॉरी. पण खात्री बाळगा, मीत आणि मायाच्या लव्ह स्टोरीसारखेच आणखी भरपूर स्टोरीज तुम्हाला या चॅनलवर ऐकायला मिळतील. तर तुमचं हे प्रेम असंच राहू द्या. कमेंटद्वारे नक्की तुमच्या प्रतिक्रिया कळवा. अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. सादर करीत आहोत मीत आणि मायाच्या लव्ह स्टोरीचा 130वा एपिसोड. गोव्याच्या आठवणींची जादुई साठवण. ते दोघं संथ गतीने जेवत होते, पण त्यांचा बहुतेक वेळ एकमेकांच्या डोळ्यात हरवण्यातच गेला. अचानक मीतने तिच्या चेहऱ्यावरच्या एका केसांच्या बटेला हलकसं बाजूला केलं. त्याच्या या स्पर्शाने मायाच्या अंगावर रोमांच उठले. मीत, ती हळूच कुजबुजली. तो जवळ सरकला. तू असं बघू नकोस. तिचा आवाज सौम्य थरथरत होता. का नाही? मला माझी गर्लफ्रेंड खूप सुंदर दिसते, त्याने तिच्या ओठांवर बोट ठेवत म्हटलं. माया लाजली. मीची गर्लफ्रेंड या शब्दांवर तिचं मन अडकलं होतं. तिचं मन तरंगत होतं आणि त्या समुद्राच्या आवाजातही तिच्या हृदयाचे ठोके स्पष्ट ऐकू येत होते. लंच संपल्यावर दोघंही डेकच्या कठड्याजवळ जाऊन उभे राहिले. समोर फक्त अथांग समुद्र होता, जणू त्यांच्यासाठीच क्षितिजापर्यंत पसरलेला. मीतने मागून तिला अलगद मिठीत घेतलं. मायाने मागे वळून त्याच्याकडे पाहिलं. मीत, हा क्षण मी कधीच विसरणार नाही, ती म्हणाली. आणि मी तुला असं क्षणभरही दूर जाऊ देणार नाही, तो तिच्या केसात गंध घेत म्हणाला. त्या क्षणी समुद्राच्या लाटांनाही त्यांच्या प्रेमाची लय मिळाल्यासारखं वाटत होतं. जणू समुद्र, आकाश आणि संपूर्ण सृष्टी त्यांना साक्षीला होती. या लंच डेटने त्यांच्यातील प्रेम आणखी घट्ट केलं. मीतच्या या छोट्याशा सरप्राईजने मायाच्या मनात त्याच्याविषयीचं प्रेम नव्या उंचीवर पोहोचलं. हा दिवस केवळ फोटोशूट पुरता नव्हता, तर त्यांचं नातं अधिक जवळ आणणारा, प्रेमाची नवी अनुभूती देणारा होता. मीत आणि मायाच्या प्रेम कथेतील हा एक सुंदर अध्याय बनला, जो कायमच्या आठवणीत राहणार होता. थोडा वेळ आराम करून पुन्हा उरलेल्या फोटोशूटसाठी सगळे तयारीला लागले. आता संध्याकाळ जवळ येत होती आणि सूर्य हळूहळू पाण्यात विलीन होत होता. त्या केशरी सोनेरी प्रकाशात फोटोशूट करणं म्हणजे स्वर्गीय अनुभूती होती. माया यॉटच्या कठड्यावर बसली होती. तिचे केस समुद्राच्या वाऱ्यात उडत होते. मी तिच्या समोर उभा होता आणि तिच्या नजरेत बघत होता. त्या सोनेरी प्रकाशात दोघांचे चेहरे जणू उजळून गेले होते. तू इतकी सुंदर का आहेस? मीतने सहजपणे विचारलं. माया लाजून हसली आणि हळूच तिने त्याच्या हातावर आपला हात ठेवला आणि फोटोग्राफीच्या कॅमेराने त्यांना
त्याच क्षणी कॅप्चर केलं आणि त्या फ्रेममध्ये त्यांच्या त्या क्षणाच्या छबीसोबतच त्यांचं प्रेम, निखळ भावना आणि एकमेकांसोबतचं जिव्हाळ्याचं बंधन कैद झालं होतं. शेवटच्या काही फोटोसाठी मीत आणि मायाला फोटोग्राफरने डान्स करायला सांगितला. त्यासाठी एक रोमॅन्टिक गाणं लावण्यात आलं. डेकवर मऊ प्रकाश झळकत होता आणि समुद्राच्या शांत लहरी त्या गाण्याची संगत करत होत्या. मीतने तिला आपल्या मिठीत घेतलं आणि हळूवार तिच्या कमरेला धरलं. त्या रोमॅन्टिक गाण्यावर हळूहळू मीत आणि मायानी डान्स करायला सुरुवात केली. डान्स करतच माया त्याच्या मिठीत अगदी सहजपणे सामावली होती. दोघांचे हात घट्ट एकमेकांच्या हातात होते. त्यांच्या डोळ्यात केवळ प्रेमाचं प्रतिबिंब होतं. काय झालं माया? इतकं गोड हसू कशामुळे आलंय तुझ्या चेहऱ्यावर? मलाही सांग. मायाच्या चेहऱ्यावर अचानक उमटलेलं हसू पाहून मीतने हसत विचारलं. काही नाही, फक्त या समुद्राच्या लाटांमध्ये मला काही जुन्या आठवणी दिसत आहेत. माया समुद्राकडे पाहत म्हणाली. कोणत्या आठवणी? मीतने विचारलं. सिंगापूरच्या त्या बोट डिनरची आठवण झाली. आठवतंय का आपला पहिला डान्स? मायाने सांगितलं. अरे, तो डान्स मी काही विसरू शकतो का? तो पहिलाच क्षण होता जेव्हा आपण खरंच एकमेकांच्या खूप जवळ आलो होतो. मीत हसत म्हणाला. हो ना, तो क्षण आजही मनात तसाच जिवंत आहे. मी तर फक्त मजेत तुला डान्सला बोलावलं होतं, पण तुला तेव्हा किती लाज वाटत होती. माया डोळे मिटत म्हणाली. त्या दिवशी मी तुझ्या डोळ्यात पहिल्यांदाच तेव्हा एक वेगळी चमक पाहिली होती मीत. एक हळवेपणाचं प्रतिबिंब. जणू काही त्या लयीतच तुझं मन हरवलं होतं. माया पुढे सांगत होती. खरं सांगू, त्या क्षणात मला पहिल्यांदा जाणवलं, मी तुझ्या प्रेमात पडतोय. मीत बोलला. खरंच? मायाने आश्चर्याने विचारलं. कारण त्या एका नृत्यात मला आपलं नातं बदलताना जाणवलं. तो केवळ नृत्य नव्हतं, तो आपल्या मनांचा संवाद होता. तुझ्या प्रत्येक हलक्याशा हालचालीत, त्या मंद संगीताच्या तालावर, तुझ्या स्पर्शात मला तुझ्यात हरवावंसं वाटलं. मीत मायाचा हात धरत म्हणाला. मी देखील त्या रात्री तुला वेगळ्याच नजरेने पाहिलं होतं. त्याआधी आपलं नातं एका कराराच्या चौकटीत होतं, पण त्या डान्समध्ये मी पहिल्यांदाच तुझ्या मिठीत स्वतःला पूर्ण विसरले होते. माया हलक्या स्वरात म्हणाली. आणि आज मी पुन्हा तसाच वाटतोय. माया, जणू हा क्षण आपल्या पहिल्या बोट डान्सचा नवीन अवतार आहे. मी तिच्या डोळ्यात पाहत बोलला. मी तेव्हा खूप घाबरले होते मीत. या प्रेमाच्या प्रवासात मी खरंच पुढे जाऊ शकते का हेच मला माहीत नव्हतं. पण आज मी खात्रीने सांगू शकते, मी या प्रवासात पूर्णपणे तुझी आहे. माया त्याच्या खांद्यावर डोकं ठेवत म्हणाली. हे क्षण मी कायम लक्षात ठेवेन मीत.
माया हळूच कुजबुजली. ही तर फक्त सुरुवात आहे माया. आपलं संपूर्ण आयुष्य असंच सुंदर बनवायचंय, मीत म्हणाला. त्या वाऱ्याच्या लहरी, समुद्राच्या कुशीत असलेला तो आलिशान यॉट आणि त्याच्या पार्श्वभूमीवर प्रेमात हरवलेले मीत आणि माया. हा क्षण म्हणजे निखळ प्रेमाचा साक्षात्कार होता. आजचा दिवस हा एक अविस्मरणीय दिवस बनला होता. या यॉटवरील फोटोशूटने त्यांच्या प्री वेडिंगचा रोमॅन्टिक आणि शाही थाट उंचावला होता. प्रत्येक क्षण एक अनमोल आठवण बनून त्यांच्या हृदयात कोरला गेला होता. हा फोटोशूट केवळ कॅमेरामध्ये कैद झालेला नव्हता, तर त्यांच्या प्रेमाच्या प्रवासात एक नवीन आणि सुंदर अध्याय लिहिला गेला होता. समुद्राच्या साक्षीने, वाऱ्याच्या कुशीत आणि सूर्योदय सूर्यास्ताच्या सोनेरी प्रकाशात मीत आणि मायाचं प्रेम नव्याने फुलून आलं होतं. संध्याकाळी फोटोशूट संपवून मीत आणि माया त्यांच्या रिसॉर्टच्या सुईटमध्ये परतले. 3ही दिवस अक्षरशः स्वप्नवत गेले होते. समुद्र किनाऱ्यावरील रोमांस, किल्ल्यावर केलेलं भव्य फोटोशूट, शानदार यॉटवरील शाही फोटोशूट आणि त्यामधल्या छोट्या छोट्या आठवणी. प्रत्येक क्षण जणू एका सुंदर चित्रासारखा त्यांच्या सोबत राहणार होता. माया खिडकीजवळ उभी राहून समुद्राकडे बघत होती. सोनेरी उन्हाच्या झळाळीने समुद्रावर एक वेगळं जादुई वातावरण तयार झालं होतं. मॅडम, 3 दिवसात फोटोशूट पूर्ण झालं, पण तुमच्या अदा काही कमी झाल्या नाहीत. पहिल्याच दिवशी मला वाटलं होतं की आता 3 दिवस माझं काही खरं नाही. मी तिच्या मागे येऊन हळूच कुशीला टेकला आणि हसत म्हणाला, असं काय, मी एवढी पण काही अदा वगैरे दाखवली नाही हं. उलट तुझ्या हॉटनेसमुळे मलाच किती वेळा मनातल्या मनात लाजायला लागलं. माया त्याच्याकडे वळत हसली. हो का? मग त्या यॉटच्या फोटोशूटमध्ये माझ्या हाताला घट्ट पकडून ठेवणं, तो डोळ्यातील लाजरा भाव, सगळं खोटं होतं? मीतने तिच्या बोलण्यावर भुवया उंचावल्या आणि तो जवळ येत म्हणाला, अरे, मी समुद्रात होती आणि तुला माहीत आहे मला पाणी किती घाबरवणारं वाटतं. माया हसली आणि लाजून त्याला हलकासा धक्का देत म्हणाली, मग त्या प्रत्येक रोमॅन्टिक पोज दरम्यान माझ्या अगदी जवळ येणं, माझ्या कानाशी हलक्या आवाजात श्वास घेणं आणि तो गुलाबी चेहरा, हे सगळं पण समुद्रामुळेच होतं का? मीत हसत तिला आपल्या मिठीत घेत म्हणाला. मीत, किती छळतोस? मायाने हसून आपलं तोंड हाताने झाकलं. छळतो? मी तर फक्त 3 दिवसांच्या सुंदर आठवणींवर चर्चा करतोय. पण खरं सांगू, हा अनुभव इतका खास होता की प्रत्येक क्षण माझ्या मनात कोरला गेला आहे आणि त्यात तुझ्या त्या नखऱ्यांनी आणखी रंग भरले. मीत म्हणाला, आणि माझ्या या नखऱ्यांमुळे तुझी गोष्ट अजून खास झाली, नाही का? माया त्याच्या मिठीतून बाहेर येत त्याच्या चेहऱ्याकडे बघत म्हणाली, ॲब्सोल्युटली मिसेस स्मिथ,
तुझे हे नखरे, ही अदा आणि तुझ्या नजरेतली ती नाजूक गोडी मला पुन्हा पुन्हा तुझ्या प्रेमात पाडत आहे. मीतने तिच्या कमरेला धरून तिला जवळ ओढलं आणि तिच्या कानात हलक्या आवाजात कुजबुजला. मीत, खरंच सांगू, मला अजूनही विश्वास बसत नाही की अवघ्या काही दिवसातच आपलं लग्न होणार आणि आपण या क्षणांमध्ये एकत्र आहोत. मला वाटायचं प्रेम हे फक्त कादंबऱ्यांमध्ये असतं, पण तुझ्या प्रेमामुळे ते वास्तवातही एवढं सुंदर असू शकतं हे मला कळलं. मायाने डोळे मिटले आणि त्याच्या छातीवर हलकं टेकत म्हणाली, प्रेम केवळ स्वप्नातलं नसतं माया. प्रेम म्हणजे दोन लोक एकत्र येऊन सुंदर आठवणी तयार करणं. आणि आपल्या या 3 दिवसांच्या गोव्याच्या फोटोशूटमध्ये आपण फक्त फोटो नाही काढले, तर आठवणीही तयार केल्या. मी तिच्या केसांमध्ये बोटं फिरवत हसून म्हणाला, मग सांग, या आठवणींपैकी तुला कोणता क्षण सर्वात जास्त आवडला? माया थोडी पुढे होऊन टेबलावर बसली आणि मिश्किलपणे हसत म्हणाली, ती सकाळ आठवते का, जेव्हा तू मला चुकून किस केलं? मी तिच्या हातावर हळूच किस करत हसत म्हणाला, मीत, किती ते आठवतोस तू? माया लाजून चेहरा झाकत म्हणाली, तो क्षण मी कसा विसरू शकतो, कारण त्यातली जादू आता माझ्या मनात खोलवर आहे. मी तिचा चेहरा उघडत हलकसं तिच्या गालावर बोट फिरवत म्हणाला, बरं, पण तुझ्या लक्षात आहे का, मी जेव्हा त्या किल्ल्यावर घसरले होते आणि तू मला सांभाळलं होतंस, तेव्हा तू किती वेळ मला सोडतच नव्हता. माया त्याच्याकडे रोखून पाहत म्हणाली, अगं, तू माझ्या अंगावरच पडली होतीस आणि तुला कसं बसं उभं केलं, तेव्हा तुझा हात माझ्या छातीवर असा टेकला होता की मला वाटलं आता मीच थांबणार नाही. मीत खळखळून हसत म्हणाला, ओ गॉड मीत, तू खरंच इम्पॉसिबल आहेस. मायाने त्याला हलकासा मारत हसत उत्तर दिलं, मग आजच्या रात्रीसाठी काही प्लॅन आहे का? मीतने तिला पुन्हा मिठीत घेत ओठ जवळ करत हळूच विचारलं, तुझ्या फ्लर्टिंगमुळे मला खरंच काही सुचत नाही. माया त्याच्या मिठीत अधिक सामावत लाजत म्हणाली, तुझी परमिशन असली असती तर मी आज रात्रीसाठी खास प्लॅन ठरवला असता. मीत हसत तिच्या कानात म्हणाला, कोणता खास प्लॅन? मायाने डोळे मोठे करत विचारलं. थोडा रोमॅन्टिक, थोडा खास आणि पूर्णतः आपल्या क्षणांनी भरलेला. मी तिच्या गालावर आलेल्या बटा मागे करत म्हणाला, मीत, असंच नेहमी माझ्यासोबत राहशील ना? मायाने हलकं हसत त्याच्या छातीवर डोकं ठेवत विचारलं. नेहमीसाठी, फक्त तुझ्यासाठी. मी तिच्या कपाळावर किस करत म्हणाला. बाय द वे, मिसेस मीत, विषयांतर करण्यात माहीर निघालात तुम्ही. मीत मायाला मिठीत घेत पुढे म्हणाला आणि त्याच्या या वाक्यावर दोघेही खळखळून हसले. गोव्याच्या 3 दिवसांच्या जादुई अनुभवानंतर मीत आणि माया
त्यांच्या रिसॉर्टच्या स्वीटमध्ये एका खास रात्रीचा आनंद घेत होते. भूतकाळातील आठवणी, फोटोशूट दरम्यानचे रोमॅन्टिक क्षण आणि एकमेकांसोबत घालवलेला वेळ, हे सगळं त्यांच्यासाठी अनमोल होतं. रात्री बोलता बोलता कधी झोप लागली हे त्यांनाही कळलं नाही. माया मीतच्या छातीवर हलकसं डोकं टेवून झोपली होती आणि मीतच्या हाताचा एक घट्ट वेढा तिच्या कमरेला होता. पहाटे पहिलं ऊन खोलीच्या मोठ्या खिडकीतून आत येऊ लागलं. समुद्राच्या लाटांचे सौम्य आवाज अजूनही त्या वातावरणात रोमॅन्टिक स्पर्श करत होते. मायाने हळूच डोळे उघडले आणि मीतच्या शांत निष्पाप चेहऱ्याकडे पाहत राहिली. तो किती शांत झोपला होता, जणू गोव्याच्या या जादुई आठवणींचं स्वप्न बघत होता. तिने हळूच त्याच्या गालावर हात फिरवला. मीतला जाणवलं आणि त्याने हलकसं पापण्यांखालून डोळे उघडत विचारलं, माया, तू उठलीस एवढ्या लवकर? हो, पण तू अजूनही स्वप्नातच दिसतोयस, माया हसत म्हणाली. स्वप्न तर खऱ्या आयुष्यात झालंय आणि त्याचं नाव आहे माया. मी तिला जवळ ओढलो आणि कुशीत घेत हलक्या आवाजात म्हणाला. मायाने लाजून हलकसं त्याच्या छातीवर मुठीने ठोसा मारला. त्यानंतर दोघंही उठून फ्रेश झाले आणि नाश्ता करण्यासाठी रिसॉर्टच्या खास व्हिला एरियात गेले. त्यांच्या टेबलावर खास गोव्याच्या पारंपरिक पदार्थांची सोय केली होती. मीत, हे 3 दिवस खरंच जादुई होते. आपलं लग्न ठरलं तेव्हा मला वाटलं नव्हतं की आपल्या आयुष्यात हा असाही एक एवढा सुंदर टप्पा येईल. नाश्त्यादरम्यान माया जरा भावूक होत म्हणाली, ही तर फक्त सुरुवात आहे माया. आपण एकत्र घालवलेला प्रत्येक क्षण खास असणार आहे. मी तिचा हात हातात घेत म्हणाला. दोघांनी नाश्ता संपवल्यावर त्यांच्या खासगी विमानाकडे जाण्यासाठी रिसॉर्टच्या विशेष लाऊंजमध्ये जाऊन थांबले. बाहेर थोडं मोकळं वातावरण होतं. समुद्राच्या लाटांचा गोड आवाज आणि सकाळच्या गार वाऱ्याने त्यांचं मन अजून प्रसन्न वाटत होतं. त्यांच्या खासगी विमान उड्डाणासाठी तयार होता. मीत आणि माया विमानामध्ये चढले आणि त्यांच्या आरामदायी सीटवर बसले. विमानाच्या मोठ्या खिडक्यांमधून गोव्याच्या किनाऱ्यावरून उडतानाचं ते दृश्य मनमोहक होतं. माया नेहमीप्रमाणे खिडकीतून बाहेर बघत होती. हे दृश्य किती सुंदर आहे ना, असं वाटतं वेळ तिथेच थांबावी आणि आपण फक्त एकमेकांच्या सहवासात ही सुंदरता अनुभवत राहावं. तिने हळूच मीतच्या हातावर हात ठेवला आणि म्हणाली, जर तू म्हणशील तर मी संपूर्ण जग थांबवायला तयार आहे माया. मीत तिला हलकसं जवळ घेत म्हणाला. माया त्याच्याकडे बघून हसली आणि त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून डोळे मिटले. जेटच्या आत हलकं संगीत वाजत होतं आणि दोघंही त्या मधुर क्षणांचा आनंद घेत होते. तासाभराच्या प्रवासानंतर त्यांचे विमान विमानतळावर लँड झाला. तिथून एक खास गाडी त्यांना घरी घेऊन जाण्यासाठी तयार होती. मीत आणि माया गाडीत बसले आणि त्यांचं मन आता त्यांच्या घरी परतण्याच्या विचारांनी भारावलं. इकडे घरी
आजोबा आणि भूमिका अगदी आतुरतेने त्यांची वाट पाहत होते. मीत आणि मायाची गाडी गेटजवळ आलेलं कळताच आजोबा आणि भूमिका दरवाजाजवळ येऊन त्यांच्या स्वागतासाठी थांबले. त्यांना समोर पाहताच आजोबा पुढे आले आणि दोघांच्याही डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला. मीत, माया, या, किती छान दिसताय दोघंही, आजोबा आनंदाने म्हणाले. माया लाजली आणि आजोबांच्या पाया पडण्यासाठी वाकली. आजोबांनी तिला आशीर्वाद देत उभं केलं आणि तिला जवळ घेत म्हणाले, तुम्ही दोघं परत आलात तर आता हे घर अजून अधिक प्रकाशमान होईल. वेलकम बॅक लव्ह बर्ड्स. भूमिका हसत पुढे आली आणि मायाला घट्ट मिठी मारत म्हणाली. माया लाजली आणि मीतने हसत भूमिकाच्या डोक्यावर हलकं गमतीत मारलं. चला आता लग्नाच्या तयारीला जोर द्यायचा. 3 दिवसात फोटोशूट एन्जॉय केलं. आता घरच्या तयारीतही तेवढाच उत्साह हवा, आजोबा खुश होऊन म्हणाले. माया आणि मीत एकमेकांकडे पाहून हसले. ते दोघं आता अधिकृतरित्या एकत्र येण्याच्या सोहळ्याच्या तयारीसाठी सज्ज झाले होते. या प्रवासात त्यांनी अनुभवलेले क्षण, गोव्याच्या आठवणी आणि त्यांच्या प्रेमाच्या नव्या टप्प्याच्या वाटचालीचं नवीन पर्व, हे सगळं त्यांच्यासाठी अनमोल होतं. आमची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे अवश्य कळवा. गोष्ट आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि पुढील भाग ऐकण्यासाठी आमचं चॅनल स्टोरी टेलर्स कंपनीला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.